मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान याला उद्यापासून सुरुवात होणार आहे। नेमकी ही योजना कशी असणार आहे हेच आपण समजून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत ग्रामविकास मंत्री, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। जयकुमार गोरे, एकूण तुम्ही सांगा कशा प्रकारे ही योजना जी आहे ती तुम्ही राबवणार आहात। अनेक दिवसांपासून याची चर्चा होताना पाहायला मिळत आहे। वॉटर कप सारखी ही संपूर्ण योजना असणार आहे। ही मुळातच गाव समृद्ध करण्यासाठी एक चळवळ उभी करणारी ही एक योजना आहे, ज्यामध्ये गावागावामध्ये विकासाची स्पर्धा यामध्ये लागेल आणि त्यातून गाव समृद्ध बनवण्याचा संकल्प माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या संकल्पनेतून आपण करतोय। खास करून यामध्ये शासनाच्या अनेक योजना गेल्या अनेक वर्षापासून चालू आहेत, पण त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही गाव स्तरावर। त्या संदर्भात सगळ्यात महत्त्वाचा कंटेंट यात आहे की शासनाच्या सगळ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणारं गाव हा त्यातला मुख्य विषय आहे। कारण आपण बघतो शासन अनेक योजना आणतं, परंतु त्या गावापर्यंत जाऊन पोहोचून त्या योजनांची अंमलबजावणी होत नाही। म्हणजे 100% योजनांची अंमलबजावणी करणारं गाव हा त्यातला मुख्य विषय आहे। त्यानंतर समृद्ध शाळा असली पाहिजे, सर्वोत्तम अंगणवाडी असली पाहिजे, सर्वोत्तम ग्रामपंचायत कार्यालय असलं पाहिजे, सर्वोत्तम स्मशानभूमी असली पाहिजे, सर्वोत्तम रस्ते असले पाहिजेत। गावातल्या आमच्या ज्या बचत गटाच्या महिला भगिनी आहे त्यांचं काम त्या ताकदीनं त्यांचंही काम खूप चांगलं काम असलं पाहिजे। अशा अनेक गावाच्या विकासाच्या गोष्टी आपण त्यामध्ये घेतोय आणि ते स्पर्धा एक गावामध्ये आपण विकासाची या निमित्तानं लावतोय आणि एक समृद्ध गाव बनवण्याची चळवळ उभी करण्याचा प्रयत्न यातून आहे। एकूण यामध्ये पाहायचं ज्या प्रकारे वॉटर कप स्पर्धा ही आपण पाहिलेली होती त्याच्याहून मोठं काहीतरी ह्या संपूर्ण योजनेमध्ये पाहायला मिळत आहे। ह्या एकूण यामधनं किती शासन हा एकूण बक्षीस जाहीर करणार आहे? नाही, वॉटर कप हा एक वेगळा विषय होता की जो पाण्याच्या संदर्भातला विषय होता। याच्यामध्ये सगळ्या गोष्टीचा समावेश आहे। गावाला पिण्याच्या पाण्याची योजना आहे त्याचाही समावेश आहे। गावात वृक्ष लागवड झाली पाहिजे, गावातल्या कचऱ्याचं मलनिस्सारण झालं पाहिजे, गावचे रस्ते झाले पाहिजेत। अशा अनेक योजना, ज्या योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे गावात झाली पाहिजे आणि अशी योजना आहे। आणि मी सांगतो की आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये एका गावाला एका स्पर्धेमध्ये भाग घेत असताना 5 कोटीचं बक्षीस हे आजपर्यंत देशाच्या इतिहासात कधी दिलं नव्हतं। परंतु आपण जवळजवळ 250 कोटी रुपयाची बक्षिसं या निमित्तानं देतोय। त्यातून तालुक्यातले 3 गावं सर्वोत्तम निवडतोय, जिल्ह्यातली 3 गावं सर्वोत्तम निवडतोय, विभागातली 3 गावं जी सर्वोत्तम काम करणारे आहेत ती निवडतोय आणि त्यातून राज्यामध्ये सर्वोत्तम 3 गावं निवडतोय। तर अशा पद्धतीनं जवळजवळ 1920 गावांना या निमित्तानं आपण बक्षीस देणार आहे। पण बक्षीस एक त्याचा स्पर्धेचा भाग आहे, पण तो मूळ जी आहे की विकासाची चळवळ उभी राहावी हाच उद्देश आहे। ती चळवळ करत असताना आपण पंचायत समितीमध्ये आपण स्पर्धा लावतोय। राज्यातल्या 3 पंचायत समित्या ज्या सर्वोच्च काम या स्पर्धेमध्ये करतील त्यांनाही आपण 2 कोटीचं बक्षीस 2 कोटी 1.5 कोटी 1 कोटीचं बक्षीस देतोय। आणि जिल्हा परिषदामध्ये आपण या निमित्तानं स्पर्धा लावतो की कुठल्या जिल्हा परिषदेच्या मध्ये ही चळवळ प्रभावीपणे राबवली, सर्वोत्तम राबवली गेली, त्यासाठी त्या जिल्हा परिषदेलाही आपण 5 कोटीचं बक्षीस देतोय। जे पहिली येईल त्याला, दुसरी येईल त्याला 3, तिसरी येईल त्याला 2, अशा पद्धतीनं गावागावामध्ये विकासाची चळवळ उभा करण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांचा प्रयत्न आहे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामविकास खात्याची आहे। आणि त्या अनुषंगानं उद्या त्या स्पर्धेचा शुभारंभ माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री मतदारसंघामध्ये होतोय आणि त्यातून ही चळवळ राज्यामध्ये उभी राहील। उद्या एका वेळी 28,500 ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होते, याची सगळी तयारी होते आणि ज्या ठिकाणून आम्ही त्याचा शुभारंभ करतोय सगळी गावं आम्ही ऑनलाईन जोडलेली आहेत। एका वेळी किमान सगळ्या गावाची ग्रामसभेला उपस्थित असणाऱ्या लोकांची संख्या काढली तर ती 1 कोटीच्या आसपासची असेल। अशा पद्धतीचं नियोजन आपण केलेलं आहे आणि ती सगळी या निमित्तानं सगळे गावकरी या स्पर्धेमध्ये भाग घेतील आणि गाव समृद्ध करतील। एक शेवटचा प्रश्न घेतो। 28,000 साधारणपणे ग्रामपंचायती म्हणताय, पण साधारणपणे काही ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला अजून प्रशासक पाहायला मिळत आहेत।
एकूण या माध्यमातून कशा प्रकारे काम पुढे नेता येईल, एकूण लोकप्रतिनिधी असले तर ते काम सोपं पडतं? बिलकुल आपण म्हणता ते, पण काही ठराविक ग्रामपंचायती आहेत त्याचा खूप मोठी संख्या ती नाही आहे. परंतु एक आहे की हे अभियान सलग 5 वर्ष चालणार आहे. पहिल्या वर्षी या अभियानामध्ये एका तालुक्यातली जेवढी गावं आहेत त्यातली 20% गावं ही पहिल्या महिन्यामध्ये आपण निवडणार की जी स्पर्धेमध्ये चांगलं काम करतायत, आणि जी मुख्य स्पर्धा उर्वरित 60 दिवसाची असेल त्यामध्ये त्या 20 गावामध्ये पुन्हा स्पर्धा चालू होईल. त्यामुळं सर्वोत्तम काम करणारी गावाची निवड पहिल्यांदा 20% गावांची होईल आणि त्यातून मग पुढची स्पर्धा चालू होईल. त्यामुळं असं जरी झालं तर त्याला पुढच्या वर्षी भाग घ्यायची संधी मिळेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर एकूणच शहराकडून गावाकडे चला अशा प्रकारे आपण बोलत जरी असलो तरी ते गाव सुंदर असायला पाहिजे, ते स्वच्छ असायला पाहिजे आणि त्याच माध्यमातून सरकारकडनं देखील अशा प्रकारची योजना समोर आणत एक प्रयत्न जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन सचिन शिंदेसह अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.